नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, भगवान शंकरांना श्रावण महिना हा खूप प्रिय आहे. कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते. श्रावण सोमवारच्या दिवशी शिवपूजन, रुद्राभिषेक, जी उच्च कोटीची सेवा आहे, जी सर्वात आवडती सेवा आहे भगवान शंकरांची, ती कशी करायची, काय काय सेवा करायच्या ते आपण आज बघणार आहोत. तर बघा, रुद्राभिषेक कोणी करावा? तर रुद्राभिषेक कोणीही करू शकतं, घरी करू शकतं. तुम्ही केंद्रामध्ये, मठामध्ये जे सामूहिक असतात तिथंही कार्यक्रमाला तुम्ही जाऊ शकता. तर रुद्राभिषेक का करतात हे आपण आता बघूया. तर बघा, घरात कुठली पण अडचण असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता. कुठलीही अडचण असेल. आता बघा, घरात जर कोणी खूप व्यसनी असेल, म्हणजे काय, प्रचंड दारू पिते, घरी येऊन बायकोबरोबर भांडतात, मुलांच्या बरोबर भांडतात, आईवडिलांच्या बरोबर भांडतात, बाहेर त्यांचं काय ना काहीतरी कोणाच्या बरोबर त्यांचं भांडण सुरू असतं, किंवा ज्यांना ड्रग्स च्या आहारी कोणी गेलेला आहे, सिगरेट, गुटखा, दारू, तंबाखू, म्हणजे बघा, ओकेजनली पिणं कधीतरी तुम्ही म्हणू शकता की चला ठीक आहे, पण दररोज पिणं, सारखं पिऊन येणं, एकदम तर्र होऊन येणं, किंवा घरी कायम सतत कोणीतरी आजारी असणं, किंवा तुमचा संसार जर मोडायला आलेला आहे, डिवोर्सपर्यंत जर गोष्ट गेलेली आहे, तुम्हाला जर नवरा घरी घेऊन जात नाही आहे, नांदवत नाही आहे, किंवा बघा, तुम्ही जरी केंद्रात किंवा मठात गेला, प्रश्न उत्तरांच्या वेळीसुद्धा रुद्राभिषेक, संतान प्राप्ती आणि त्याच्याबरोबर आणि सेवा देतात, पण मुख्य म्हणजे रुद्राभिषेक संतान प्राप्तीसाठी सुद्धा सेवा दिली जाते. की त्याच्यानंतर खूप जर प्रखर पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, घरी खूप कटकट असेल, बाहेरची बाधा तुम्हाला होत असेल, किंवा कुठलाही बाहेरचा नाद असेल, म्हणजे काय की तुमच्या नवऱ्याचं कुठलंही अफेअर असेल, किंवा असं नवऱ्याचंच नाही, किंवा बायकांचं काही अफेअर असेल बाहेर, तरी सुद्धा तुम्ही हे करू शकता. नवरा खूप तापट आहे, अजिबात बोलत नाही, नांदवत नाही, तुम्हाला तुमचं काही ऐकत नाही, तुमचे सारखे भांडणं होत आहे, तुम्हाला कळत नाही आहे की आता काय करायचं आहे, तर ही सेवा तुम्ही श्रावण सोमवारपासून सतत जर 40 दिवस जर केली तर व्यसनातून मुक्ती मिळते. व्यसन मुक्ती जरी नाही मिळाली तर व्यसन बऱ्या प्रमाणात व्यसन हे कमी होतं. आणि तुम्ही कोणालाही विचारा, ज्यांनी ही सेवा केलेली आहे, आयदर तुम्ही शिवपिंडीवरती करू शकता, किंवा तुम्ही रुद्रयंत्र, ज्या घरी व्यसन म्हणजे ज्या घरी व्यसन करणारी जी माणसं आहेत, अतिव्यसन झालेलं आहे, तर त्यांना रुद्रयंत्रावरती सुद्धा ते करू शकतात. आणि जर तुमच्याकडे रुद्रयंत्र नसेल तर काही हरकत नाही, पैसे खर्च करू नका. तुम्ही शिवलिंगावरती किंवा शिवपिंडीवरती तुम्ही रुद्राभिषेक करून ते पाणी तुम्हाला सतत 40 दिवस तुमच्या मिस्टरांना, किंवा जी कोणी आजारी व्यक्ती आहे, किंवा संतान प्राप्तीसाठी नवरा बायकोंनी ते घ्यायचं असतं, तर हे तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की व्यसन कमी झालेलं आहे, किंवा बाहेरचा नाद कमी झालेला आहे, तोपर्यंत तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता. आता बघा, पिरियड, सुतक, सुवेर काही जरी आलं तरी ही सेवा तुम्हाला 5 दिवस स्किप करायची आहे. सुतक जसं तुम्ही पाळता 13 दिवस, 14 दिवस, 15 दिवस, त्याप्रमाणे तुमची जी काय प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही करा. आता सर्वात तुम्हाला लागणार आहे काय आहे की तुम्हाला गळती लागणार आहे, आणि तुम्हाला शिवपिंड ही कंपल्सरी आहे. बघा, गळती का लागणार आहे? ॲक्च्युली माझ्याकडं पण नव्हती, पण मी गळती घेतलेली आहे. पण काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण जेव्हा पाणी घालतो, म्हणजे चमचा आणि भांड्यांनी जेव्हा आपण पाणी घालतो, पळीने पाणी घालतो, तेव्हा ना आपलं तालमेल बसत नाही. म्हणजे इकडं पाणी पण घालायचं असतं, इकडं म्हणायचं पण असतं, मग एक लाईन चुकते, एक शब्द चुकतो, तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन नाही करता येत. त्यामुळं ज्यांच्याकडं गळती नसेल तर ठीक आहे, तुम्हाला आणू शकाल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही चमचा आणि किंवा पळी भांड्याने घाला. आणि इथं तुम्हाला आता कुठल्या सेवा करायच्या आहेत ते मी सांगणार आहे. बरं, आपल्याला पाण्याकडे लक्ष द्यायचं आहे, पाणी संपू द्यायचं नाही आहे, आणि खाली मोठं फुलपात्र घ्या, किंवा मोठी परात घ्या, किंवा असं घ्या की पूर्ण तुमचा पाऊण तासभर तो रुद्राभिषेक व्यवस्थित होऊन तुम्हाला ते पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे.
आता पहिली गोष्ट म्हणजे पिंड पहिली स्वच्छ धुवून पुसून घ्या, कारण जर त्याच्यावरती काही गंध भस्म असेल तर ते तुमच्या पोटात जाऊ नये, त्यामुळे स्वच्छ धुवून पुसून घ्या पिंड आणि मग तुम्ही पाण्याच्या अभिषेकाला सुरू करा. आता तुम्हाला पहिली अभिषेक करताना आता तुम्हाला पहिली काय म्हणायचं आहे, तर पहिली स्टार्टिंगला अभिषेकाच्या अगोदर तुम्हाला स्वामीस्तवन म्हणायचं आहे. स्वामीस्तवन म्हणून झाल्यानंतर तुम्ही पाणी घाला, त्याच्यानंतर तुम्हाला शिवमहिम्न स्तोत्राने सुरुवात करायची आहे. आता बघा, शिवमहिम्न स्तोत्र आपल्या नित्य ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत त्या आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकांमध्ये आहेत. ज्यांनी कोणी घेतलं नसेल तर त्यांनी आज केंद्रात मठात जाऊन नित्यसेवेचं पुस्तक आणा. शिवमहिम्न स्तोत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे. त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला एक वेळेला म्हणायचं आहे. फलश्रुती तुम्हाला गणपती अथर्व शीर्षला म्हणायची नाही आहे, नुसतं गणपती अथर्व शीर्ष विदाऊट फलश्रुती. त्याच्यानंतर तुम्हाला रामरक्षा एक वेळा म्हणायची आहे, ते पण 9व्या ओवीपर्यंत. त्याच्यानंतर फलश्रुती आहे. सो रामरक्षा एक वेळा. त्याच्यानंतर जो येतो तो रुद्राध्याय. आता रुद्राध्याय तुम्ही कुठलाही तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल, संस्कृत प्राकृत कुठलाही तुम्हाला असेल तसं तुम्ही म्हणा. तुम्हाला नमक चमक सहित रुद्र अध्याय म्हणायचा आहे. हा रुद्र अध्याय नमक चमक सहित तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्याचबरोबर शिवकवच जे आहे ते तुम्हाला एक खेपा म्हणायचं आहे. या सगळ्या तुम्हाला जे स्तोत्र आहे ते एक एक खेपा म्हणायचं आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला काही मंत्र आहेत जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे मंत्रांचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शिवगायत्री मंत्र जो आहे तो तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. त्याच्यानंतर महामृत्युंजय जो आपला खूप पॉवरफुल शंकराचा जो मंत्र आहे, जो आपण दर सोमवारी 108 खेपा पठण करणार आहोत किंवा एक माळ करणार आहोत, तो मंत्र रुद्राभिषेक करताना तुम्हाला 11 वेळेला म्हणायचा आहे. त्याच्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा आणि लास्टला काळभैरवाष्टक जे आहे, जे आपण कायम म्हणत असतो, ते काळभैरवाष्टक आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे. या सगळे मंत्र स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये आहे. तुम्ही काहीही कुठंही जायची गरज नाही, हे पुस्तक आणा, तुम्हाला सगळं मिळून जाईल. त्याच्यानंतर छान तुम्हाला शिवपिंड पुसून घ्यायची आहे. जे पाणी जे आहे ते तुम्हाला साईडला काढून ठेवायचं आहे. हे पाणी तुम्हाला जे कोण व्यसनाधीन व्यक्ती असेल त्यांना द्यायचं आहे. भले मग ते मुलगा असेना, नवरा असेना, घरी कोण सासरे असेना किंवा तुमचा दीर असेना, काहीही असेल तर तुम्ही त्यांना हे पाणी द्या. आता ज्यांचं बाहेर काही अफेअर चालू आहे किंवा तुमचं आता डिवोर्सपर्यंत होत आलं आहे, तुम्ही जर नवऱ्याला हे पाणी कुठून तरी पोचवू शकाल आणि ते त्यांना प्यायला दर तरीही चालेल नसेल तर तुम्ही फक्त संकल्पयुक्त सांगून सेवा करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे प्राशन करा. जे डिवोर्स किंवा असं जे चालू आहे, संतान प्राप्ती आहे, ते फक्त नवरा बायकोंनी प्यायचे, बाकी कोणाला द्यायचं नाही. तर हे पाणी तुम्ही त्यांना प्यायला द्या, त्यांच्या स्वयंपाकात वापरा, त्यांच्या चहामध्ये वापरा, त्यांच्या कॉफीमध्ये वापरा किंवा त्यांना काही लिंबू सरबत पाहिजे असेल तर तेव्हा हे पाणी वापरा. अजिबात त्यांना सांगू नका. तुम्ही फक्त इफेक्ट बघा. हळूहळू हळूहळू ना तुमचे प्रॉब्लेम्स, त्यांचं आजारपण, त्यांचं व्यसन हे हळूहळू सुटायला लागेल. त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा. ज्यांना बाहेरची बाधा, करणी, पितृदोष असेल किंवा तुमच्या घरी सतत कटकटी असेल, वास्तुदोष असेल, तरीसुद्धा ही सेवा करायची आहे आपल्याला. त्यानंतर पिंड स्वच्छ काढून घ्या, ती नंतर स्वच्छ पुसून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला खालती एक तामण ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती थोडेसे पांढऱ्या अक्षता घालायच्या आहेत. बघा, आपण शंकरांना हळदी कुंकू वाहत नाही किंवा आपण ज्या अक्षता ज्या आहेत रंगीबिरंगी ज्या आपण बनवतो त्यासुद्धा वाहत नाही. आपण पांढऱ्या अक्षता घालायच्या आहेत. त्याच्यानंतर छान शिवपिंड पुसून घ्या. शिवपिंड त्या तामणात ठेवा. त्याच्यानंतर बघा, आपण 3 बोटांनी कायम शिवलिंगाला भस्म लावत असतो, ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. आता तुम्ही भस्म हातात घ्या किंवा थोडंसं एका वाटीमध्ये घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला, ते ओलं करा आणि मस्त पिंडीवरती ते लावा. त्याच्यानंतर छान
पांढरी फुलं जी आहेत, जसं पांढरा गजरा, पांढरी शेवंतीची फुलं किंवा कुठलीही पांढरी फुलं जी तुम्हाला मिळतील, तर छान पांढरी फुलं आणा आणि दर सोमवारी तुम्हाला पांढऱ्या फुलांनीच पूर्ण डेकोरेशन जे काय आहे, पांढरी फुलं व्हायची आहेत. डेकोरेशनसाठी तुम्ही बाकीच्या रंगाची फुलं यूज करू शकता, पण शंकर भगवानांना जिथं तुम्ही स्थापित करता तिथं तुम्ही पांढरी फुलं छान वाहा. त्याच्यानंतर रुद्राक्षाची माळ असेल तुमच्याकडं, तर रुद्राक्षाची माळ पण तुम्हाला शिवपिंडाच्या भोवती घालायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेल वाहायचे आहेत. आता बघा, जेव्हा तुम्ही बेल वाहता तेव्हा व्यवस्थित आणा. बेल आणल्यानंतर तो निवडा प्रॉपरली, तो धुवा, त्याच्यानंतर छान सुकवा आणि तो बेल तुटलेला नसावा, मध्ये काही भोकं पडलेली नसावी. तर असा व्यवस्थित बेल 3 पानांचा व्यवस्थित काढा आणि त्याच्यानंतर तुम्हाला बेलाचं फळ, त्याच्यानंतर फूल, धोतराचं फूल, त्याच्यानंतर बेल हे असं आपल्याला व्हायचं आहे. आता बेल वाहताना तुम्हाला जी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये शिवाष्टोत्तर नामावली जी आहे ती तुम्हाला वाचायची आहे. आता बघा, आपल्याला एक एकदा काय होतं, शिवाष्टोत्तर नामावली किती म्हणजे 108, पण आपल्याकडे 108 पानं आपल्याला सहसा मिळत नाहीत. मिळाली तर अतिशय उत्तम, नाही मिळाली, अगदीच तुम्हाला किती 5-11 जरी मिळाली तरी तुम्ही काय करा, ती सगळी वाहा आणि त्याच्यानंतर एक बेलपान स्वतःच्या हातामध्ये घ्या आणि शिवाष्टोत्तरी नामावलीमधल्या जे एक एक नाव आहे ते नाव घेता घेता तुम्ही फक्त आपण जे बेलपान आहे ते शिवपिंडीच्या तिथं आपल्याला फक्त टच करायचं आहे, परत पाठीमागे आणायचं आहे, परत एक नाव घ्यायचं आहे, परत तिथपर्यंत न्यायचं आहे, परत पाठीमागे आणायचं आहे. तर असं करत करत तुम्ही म्हणजे पूर्ण शिवाष्टोत्तर नामावली जी आहे ती असं करत करत तुम्ही शेवटची जी शिवाष्टोत्तर नामावलीचं शेवटचं जे नाव आहे, जेव्हा तुम्ही ते म्हणता तेव्हा ते जे बेलपत्र आहे तेव्हा तुम्ही ते शंकराच्या पिंडीवरती तुम्ही वाहून द्या. हा रुद्राभिषेक तुम्ही सकाळी करू शकता, पण संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम, कारण प्रदोष समय हा खूप प्रभावी काळ असतो. प्रदोष समय म्हणजे काय, जेव्हा सूर्यास्त होतो त्याच्या अगोदर 1.5 तास आणि सूर्यास्तानंतरचा 1.5 तास. तर तुम्ही 7:30 पावणे 8च्या अगोदर रुद्राभिषेक केला तरीही चालेल. तर प्रदोष समयी जेव्हा तुम्ही रुद्राभिषेक कराल तेव्हा नैवेद्याला तुम्हाला दहीभात दाखवायचा आहे. बघा, जेव्हाही कधी प्रदोष समयी जेव्हा शंकरांची पूजा होते तेव्हा दहीभाताचाच नैवेद्य असतो. सो दहीभाताचा नैवेद्य इथं दाखवा आणि छान आरती करून घ्या. आता आरती करताना पहिली गणपतीची आरती, मग कुठली पण महादेवाची आरती तुम्ही करू शकता, जी तुम्हाला येते ती. जसं लवथवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा ही जनरली म्हटली जाते. तुम्हाला कुठली येते ती आरती करा. स्वामींची आरती करा आणि देवीची आरती करा. एवढ्या 4 आरत्या करा. कापूर दाखवा, कापूर आरती करा. कर्पूरगौरम कर्णावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरार्तकदीपम समर्पयामी असं म्हणायचं आणि त्याच्यानंतर आरती खाली ठेवायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर जमलं तर एक माळ ओम नमः शिवाय किंवा एक माळ महामृत्युंजय मंत्र परत म्हटला तरीही चालेल. त्यामुळे रुद्राभिषेक ही भगवान शंकरांची सर्वात आवडती आणि उच्च कोटीची सेवा आहे. ज्यांना करायची आहे त्यांनी 40 दिवस ही सेवा करा आणि ज्यांना एकदम प्रखर पितृदोष आणि घरी आजारी व्यक्ती की वर्षानुवर्ष आजार चालू आहे, उठत नाही आहे किंवा आजाराचं काही तुम्हाला आउटकम रिझल्ट्स पॉझिटिव्ह मिळत नाही आहेत, बाहेर येत नाही आहे त्या आजारातनं, व्यसनाधीन आहे, दररोज पिऊन येतात, दररोज मारतात, घरी भांडणं करतात, त्यांना तरी जोपर्यंत त्यांचं व्यसन सुटत नाही ना तोपर्यंत करा. 40 दिवस नाही, त्याच्यापेक्षा जास्त लागली तरी चालेल, पण हे करा. किंवा 40 दिवस करा, थोडासा गॅप घ्या, परत सोमवारपासून सुरू करा. असं तुम्ही करू शकता. ही एकदम खूप प्रभावी सेवा आहे. जर आता बघा, स्वामींच्या कृपेने मी फक्त सोमवारी हे करते. सोमवारी किंवा शनिप्रदोषच्या वेळेला सुद्धा रुद्राभिषेक केला जातो, त्यामुळं मी फक्त 5ही सोमवार रुद्राभिषेक करणार आहे. पण ज्यांना काहीही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी नक्की ह्या 40 दिवसाची सेवा नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.